शुभ सकाळ सगळ्यांना. तर आज मी दुसरा व्लॉग चालू केला आहे आणि आम्ही राहायला होतो गणपतीपुळ्यामध्ये आणि आता मी फ्रेशन अप वगैरे झालो आहे. आता चाललो ब्रेकफास्ट करायला, ते सुद्धा तुम्हाला दाखवेल. आणि मी असं काय ऐकलं सांग, सीन असं आहे की गणपतीपुळेमध्ये खूप गर्दी आहे. रात्री 1 वाजेपर्यंत गाड्यांचा क्राऊड दिसत होता. पण बडी मनात इच्छा असेल ना तर दर्शन होणारच. गर्दी किती असू दे, आम्ही काहीतरी सेटिंग लावू आणि दर्शन करून जाणार म्हणजे जाणारच. गणपती बाप्पा मोरया! मंगळ मूर्ती मोरया! मंदिर मामा की जय! आम्ही ऑर्डर केलेली आहे मिसळ पाव आणि आता टेस्ट करून सांगतोय. ही टेस्ट कशी भूक लगे हा सध्या नको मॅडम, मॅडम घ्या ना. मॅडम आमची उसळ म्हणजे काय बस बस खूप अहो घ्या हो. अहो प्रेमाने वाढतोय. घ्या मॅडम, थोडंसं घ्या, थोडासा. अरे बस मॅडम घ्या. त्यांना आम्ही उपाशी ठेवतो पण तुम्हाला देतो. आम्हाला तुमची काळजी आहे मॅडम. घ्या मॅडम. नको नको बस काय मॅडम घ्या. फ्रेंड्स चाय नाही पिओगे ना तुम्ही नाही एवढं. हा आहे एंट्रन्सचा गेट आणि त्याच्या लेफ्ट साईडून आता आम्ही चाललोय आतमध्ये. तुझं किती टाइम तू आलायस इथे? ऑलमोस्ट 10 वेळा. आणि मी ऐक ना. तू सेकंड टाइम. तू किती वेळा आलायस? मी 11-12. ही साईड बडे इन्फ्लुएन्सर आहे. गाईस साईड जा तू देखील. चप्पल काढतो इकडे आणि आता आतमध्ये चाललोय. माझं तर फर्स्ट टाइम आहे. नंतर फर्स्ट टाइम आहे त्याने पण ब्लॉग बघा. चप्पल जर चोरली तर आपण चप्पल लॉकरमध्ये ठेवू. वेळेसाठी लॉकर तर तुम्ही ते ठेवू शकतात व्यवस्थित पे वगैरे करून. तुमचे तुम्ही ठेवा कसे तरी. गणपती बाप्पा मोरया! मंगल मूर्ती. मोरया! ऑलमोस्ट अर्धा तास झाला आम्ही लोक आता लाईनमध्ये होतो आणि फायनली आता आम्ही एंट्रीला पोहोचलोय. आणि तिथे बोर्ड लावलाय की कृपया मंदिरात जाण्यापूर्वी मोबाईल किंवा कॅमेरा बंद करा. तर आम्ही आता कॅमेरा बंद करतोय. पण मी तुम्हाला दाखवणार नाही असं होणार नाही. कुछ तो अलग रहता ही है ना. असणार आहे. फक्त तुम्ही बघा शॉर्ट कसे भेटतील तुम्हाला. दर्शन करून झालाय आणि परिसराचा व्ह्यू बघा किती छान आहे. शुभ आमचा सेकंड टाइम आलाय आणि शूट मध्ये खूप इश्यू होतो यार. शूट माझ्यापेक्षा खूप उंच आहे तर मला शूट मी दुसरून येत आहे. आम्ही दोघांनी इकडे एक छोटापणी फोटो काढले लाभाने. लाभ आणि तुम्ही नाही. लाभाने मीच बोललो ना. मग बोलतोय आता तुम्हाला मी नाही ऐकवणार की मी काय बोलते. 10 रुपये. हा हे 30 रुपयाचं आहे. हे 10 रुपये. चिक्की आंबावडी आणि सगळं घेऊन झालंय माझं. गाईज बीच व्ह्यू आणि समोरच मंदिर. मला हे सगळं करायचं आहे पण मी नाही करू शकत कारण की माझ्याकडे इतका टाइम म्हणजे एवढा वेळ नाही आमच्याकडे. पोचायचं आहे संध्याकाळी. पण हा पाणी बघा, आपल्याकडचं पाणी आणि ह्या पाण्यामध्ये खूप फरक आहे. आम्हाला खूप छान पेंटिंगचा स्टॉल लागलाय. नक्की व्हिजिट करा आणि इथून काहीतरी घ्या. मी पण काहीतरी घ्यायचं बघते. दुपारचे 12:30 वाजल्यात आणि आता आम्ही जय विनायक मंदिरात आलोय जयगडला. आणि हे बाहेरचा परिसर आहे. आता आतमध्ये जातोय. इथे फोन अलाउड आहे की नाही आय डोंट नो. असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल तरी आपण व्हिडिओ काढणारच आहेत. इथे आम्ही ही येल्लो कलरची फ्लावर्स बघितलेत. खूप छान आहेत, मस्त आहेत. इथे मी आता घालते है ना. Hello guys, welcome back to his. यार शिट. हर sorry. आम्ही पण ब्लॉगर वाटतो. 1, 2, 3. Hi guys, welcome back to her channel, and we are here at the Jai Vinayak Temple, which is Located in established Jaigarh. in Konkan. It's not Jaigarh. Okay. Hi guys. पुढे आलो तर इथे आम्हाला मासे लागलेले आहेत है ना. या आणि काय या खूप धूप आहे, खूप धूप. धूप. मला टॅनिंग झालेली आहे इथे खूप. हाताला बघू शकता तुम्ही. माझा चेहरा गोळा आहे. माझा हात
आतमध्ये पोचलोय. आता दर्शन करून घेते. खूप शांतता आहे. ते 2:45 झाल्यात आणि आता आम्ही जेवणासाठी मागवली सुरमई थाली, चिकन बिर्याणी, मंचुरियन, व्हेज पुलाव, काळा वाटाण्याचा रस्सा, उडदाची पिठी, भाकरी, वांग्याचं भरीत. थाली बघा गाईज, ह्या थालीचा लुक बघून तुम्हाला समजत असेल की अवस्था काय. आणि ह्या पोरीने सांग कशी होती थाली. एक नंबर हातायला झोप येणार. म्हणणार. आणि सगळ्यात भारी तुम्ही सौंदर्य गाईड 500 रुपये वसूल केले तुम्ही पण या खावा. आणि ताट पण घरी घेऊन. येऊन मंचुरियन खाऊ नका. कोकणात येऊन लोक मंचुरियन घालत काय बोलणार कोकणातलाच आहे म्हणून मी मंचुरियन बोला. कोकणातलं चायनीज पण एवढं भारी असतं ना, तुम्हाला कुठल्याच गाडीवर भेटणार नाही. चायनीज पण काय खातात एक मिनिट कॅमेरा इकडे आणा जरा. हे पुणेवाले असे मासे खातात, बघितलं तुम्ही. ठीक आहे ना, आपण त्यांना काय करणार कोकणातल्या माशाची खातोय किंमत. आम्ही पुण्याच्या असं नाही, पुढं खायचं असतं. तुमच्यासारखं कोकणात मस्त आता जेवलोय आता आणि आम्ही खातोय आईस्क्रीम. त्याशिवाय कसं होणार ना. ब्राउनी फ्लेवर घेतला, ब्राउनी. आता आम्ही आलो झिपलाईन करायला आणि हा व्ह्यू आहे आणि झिपलाईन आहे. पेअर म्हणजे पर पर्सन 600 रुपीज आहे आणि पेअरने गेलो तरी पण सेमच आहे. लहान मुलगा असेल तर फक्त 1100 आहे, अदरवाईज 600 पर पर्सन आहे. आणि आता आम्ही दोघं करणार आहेत एकत्र. तर आता बघूया. काय समीर आहे आईला डुक्कर हे बघून काय आठवलं करायला. आणि हा माझा सगळ्यात पहिला एक्सपिरियन्स आहे. अजून तरी भीती नाही वाटत आहे, पण वरती जेव्हा मी जाईल, जेव्हा मी माझी वेळ येईल ना जायची, तेव्हा मला भीती वाटेल 100%. मला माहिती आहे. खूप जास्त. तर फायनली मी रेडी आहे ही झिपलाईन करायला आणि तुम्ही व्ह्यू वर ऑलरेडी दाखवलाय. आणि आता मी सुपर एक्सायटेड आहे बिकॉज हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे आणि होप सो की तो नीट होईल आणि मी शुभसोबत पेअर करणार आहे. तर ही ट्रिप शक्य झाली आहे फक्त श्री स्वामी समर्थ टूर्स आणि त्याचे ओनर आहेत जयेश पठारे. तुम्हाला सुद्धा हा कोकणाचा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर तुम्ही नक्की ह्यांना कॉन्टॅक्ट करा आणि ह्यांच्यासोबत टूर करा. जसं तुला काय बोलायचं आहे. ऍक्च्युली हा जो तुम्ही आता बघताय ना प्लॅन, हा रत्नागिरीचा सगळ्यात फेमस पॉइंट आहे आणि बरेचसे लोक इथे येऊन तो एन्जॉय करतात. आम्ही हा मेन आयटिनरी मध्ये ठेवतो की लोकांनी त्याचा अनुभव घ्यावा. तुम्ही नक्की या. काय झालंय तुझं. चालला आता फक्त हॅमलेट घालायचा बाकी राहिले. असं करायचं. करेल ना. बसू का आधी. रेडी बसू. बसा पहिले मी कुठे पोझिशनला रेडी. प्रॉब्लेम आहे. सेटिंग चालेल सेटिंग. हा एक नंबर. खाली पकड फोन जरा. हात खाली पकड ना. फोनचा हात खाली पकड जरा. नाही तो बरोबर आहे. एंडला पकड जरा हात आणि फोन सरळच पकड. थोडंसं फक्त जर्क होतं. हा, फोन अटी बॅक वा हात फ्लाय. हात कडक फील आ गया. आली व्हिडिओ आली. काही झिपलाईनचा एक्सपिरियन्स म्हणजे खूप भारी होता आणि वरून पाणी तर खूप छान वाटत होतं. तुम्ही पण करा.
कधीतरी ट्राय असा चान्स भेटला तर. खूप गोष्टी करा, पॅराग्लायडिंग करा किंवा सगळ्या काही गोष्टी. मी तर आता करायला लागले. पहिले तर मला पाळण्यात पण नाही बसायला वाटायचं, बट हां खूप छान वाटतं. तर आता आम्ही बसतोय कोणाच्या तरी गाडीमध्ये, कोणाच्या तुमच्या नाही तुमच्या नाही, बैलगाडीमध्ये. तुम्ही लोक मर्सिडीज मध्ये बसत असतील, मी इथे बसते सरका तुम्ही बाजूला. चला तू चालव ना रे. आली 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 बैलगाडी वाली आली. मला येतच नाही चालवता, तुला काय घेऊन आपण चालव. आता आम्ही बैलगाडी चालवायला शिकणार आहेत. आता ओके, आणि यांना काय सांगू? पुढे बघ. तुला माझ्या मागे मागे यावं लागेल. बैलगाडी आणि मी चालवते. फ्रंट सीट, स्टेअरिंग माझ्या हातात आहे. कशी चालवते मी सांगा. हा? हा, बैलगाडी. चाललोय कुठे आपण? हायवे कुठे आपला? मॅप रूट. Let's just take turn towards the sunset view. Oh my gosh, we are in Konkan. We are not in United States. सुनिए भाई, सुनिए. Go right, then take left, Indian right. Hey Siri. Sorry, hey Siri. Hey Siri, take left. Right, take right. Siri, take ए, हरण्या, होय, ही सरपंच. सफर केले, गाडीची सफर केले, पण ज्या गाडीची जी किंमत आहे ना ती पैशात मोजलीच जाऊ शकत नाही. आणि तेही समुद्रावर. कोण आहे सोबत? तिकडे चोहीकडे, तिकडे तिकडे चौकडे हा नामाचा गजर चाले, त्याच्या भक्तीच्या पुढे. वल्ला हबीबी. कम टू कोकण. ते सगळं सोड. आपल्याला टोल किती लागला आता ते सांग. फुकट फुकट. आणि डिझेल किती लागला? अरे फक्त चारा 2 किलो. बस. हा. सर्व्हिसिंग नको नको भीती वाटते त्याची. ए त्याला हॉर्न आहे, हॉर्न आहे, हॉर्न आहे. हा बघ, हॉर्न 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 वाजवतो. हा बघ. थांबा. ब्रेक 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 ब्रेक. वाव, थांबतात ते. बीच वरून परत आल्यानंतर मी चेंज केलंय आणि आता वाजले संध्याकाळचे 6:45 आणि हाय शक्तीला. आमचा मॅनेजर म्हणजे मॅनेजमेंट टूर मॅनेजर चाललाय घरी, बिकॉज तो इथलाच आहे, कोकणातलाच आहे. तर बाय बाय. इट वॉज अ नाईस ट्रिप. अजून खूप ट्रिप करायच्या सोबत. आता लगेचच करेल. रात्रीचे 10 झाल्यात आणि आता आम्ही जेवायला आलोय. आणि रेस्टॉरंटचं नाव काय? चुलीवरचं जेवण तडका. चुलीवरचं जेवण तडका. ते आहे चिपळूणमध्ये, हायवेला लागतं. आणि मी काय ऑर्डर केलं ते तुम्हाला दाखवते. एकीकडे आहे प्रॉन्स फ्राय, आता अजून काहीतरी आहे मटन थाली. लेट मी टेस्ट. मला ही भाकरी नको, ह्याच्या जागी चपाती नाही भेटत का? अभि दीदी थांब तू. ते भाकरच. तुझी खिचडी संपली. माझी नाही ग, भाताची आणि डाळीची आहे. मध्ये मला देते ना. तू खूप जास्त दिले. काय पोज आहे का तुझी? एक नंबर. एकदम सुकून भेटतं असं खाऊन, नाही असं बसून. आणि 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 एक नंबर आहे हा तो, म्हणजे प्लेट, मटणाची प्लेट एक नंबर आहे ना? हो की नाही सांग? हो हो. पण ताट साफ झालेला आहे. कशी होती तुझी ट्रिप? आणि ह्याचं नाव आहे सनील, युनिक नेम. मी माझ्या लाईफ मध्ये हा नाव फर्स्ट टाइम ऐकलंय. हॅलो गाईज, हाऊ वॉज युअर जेवण? हिचं नाही म्हटलं. कैसा था खाना? जेवली का तू? प्रॉन्स खाते 0 तिखट. शुभ एकदम भारी होतं मटन. अरे वा. ताट साफ. मॅडम. ब्लू टिक. हो मॅडम. हे जुडवा आहे का? हा, कसं होतं जेवण? जेवण खूप भारी होतं. पण मला असं वाटलं की दाल खिचडीमध्ये मसाला टाकायला विसरले त्या लोक. सांगू बोलवू? मटन म्हणजे त्याला बोलवू? जेवण बाप. कसं होतं जेवण? जेवण एक नंबर. म्हणजे तुम्ही 2 दिवस जेवलात आणि आज जेवलात, काय फरक वाटला? खूप छान होतं. फर्स्ट डे जेवलेलो ना, ते पण खूप भारी होतं. त्या हॉटेलचं नाव मी सांगते. आणि आजचं पण
लय तुमच्या भाषेत लय भारी. लय भारी. पण हे बघ काय बोलतात, हा थांब, Ambience. एम्बियन्स देख रहे हो गाइस. लोकेशन सांगू का मी? हा सांग ना. लोकेशन डिरोन फाटा, मुंबई गोवा हायवे पासून फक्त आणि फक्त 800 ते 900 मीटर आतमध्ये आहे फक्त. तर तुम्ही इथे नक्की या आणि अशाच खूप साऱ्या अपडेटसाठी तुम्ही आमचे ब्लॉग्स बघा. ओके. कोणासोबत येणार? अमया ट्रॅव्हल्स, अमया आमच्यासोबत. हॉलिडे. जेवण झालं आणि आता थोडा वेळ झोपली होती. बघितलं तर 2:15 झालं रात्रीचे. चाललो आम्ही ऑनगिऱ्यात. पोचता पोचता 6 वाजतील. बघू आता मी थोडा वेळ झोप काढते. जेवण वगैरे मस्त झालं, खूप छान झालं सगळं. ऑल ओव्हर ट्रिप खूप छान होती. तुम्ही तर बघितली खूप छान आहे. बट आता जाता आता थोडंसं बॉडी पेन वगैरे होते. आता बघू, मला जाग आली तर मी पुन्हा ब्लॉग कंटिन्यू करेल, अदरवाईज मॉर्निंगला भेटूया. सकाळचे 6:05 झाल्यात आणि मला माहिती होतं की मला पहिली ट्रेन नाही भेटणार आहे घरी जायला, आणि तेच झालंय, मला ट्रेन नाही भेटला. आणि तुम्ही आता विचार करत असतील की बसमध्ये होती अचानक कारमध्ये कशी आली आहे. तर ह्या दादांनी ह्यांचा कुठेतरी जायचा प्लॅन आहे, आय डोंट नो, म्हणून त्यांनी त्यांची गाडी घरी लावली आणि आम्हाला 4 व्हीलरमधून आता ते दादर स्टेशनला सोडतायत. आणि ह्यांच्यामुळे माझी ट्रेन सुटणार आहे आता, आणि मला 1 तास स्टेशन, हा तूच तू आणि 1 तास थांबून मला घरी जायचं आहे. हो काकी. आम्ही इकडे काय चहा आपल्याला एकदम फर्स्ट क्लास चहा होती. एवढी चहा आवडली का काय बोलतो मला. चहाचा सोडा. आमची ट्रेन सुटली, आता 1 तास आम्हाला स्टेशनवर थांबायचं आहे आणि आता आम्ही स्टेशनवर थांबलो 1 तास. आम्ही स्ट्रीट शॉपिंग करायला जातो. हां, फुल शॉपिंग, फुल वाला. फुल राडा चट. फायनली मुंबई स्टेशनला उतरली आहे. आता घरी जातोय. कॉल केलेला घ्यायला यायला, बट कोणी पिक नाही केला, इग्नोर केला. 2 दिवस बाहेर गेले तर सगळे इग्नोर करतात. मग आता घरी जाते, फ्रेशन अप होते, रेस्ट करते आणि तुम्हाला भेटते पुढच्या व्लॉगमध्ये. काहीतरी नवीन असेल. आणि असंच माझ्यावर प्रेम करत राहा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सी यू ऑल. बाय बाय.